हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पदवीधर असाल तर पदवीधर म्हणजेच पदवीप्राप्त उमेदवारांसाठी मुंबई हायकोर्टमध्ये 155 जागांची नोकरीची उत्तम अशी संधी उपलब्ध झालेली आहे. जर तुम्ही पदवीधर असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नोकरी संदर्भात सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला देणार आहे. म्हणजे फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरल्यानंतर जी परीक्षा होणार आहे ती म्हणजे निवड प्रक्रिया ही कशाप्रकारे होणार आहे, त्यासाठी वयाची मर्यादा किती आहे, याबद्दल सविस्तर डिटेल्स माहिती, भरती संदर्भात पूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये बघायची आहे. ओके. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मुंबई हायकोर्टमधली भरती आहे. इथं सांगितलं नेम ऑफ द पोस्ट. कोणती पोस्ट आहे सांगा? क्लर्कची पोस्ट आहे. ठीक आहे. या पोस्टला एकूण पगार किती आहे बघा. बेसिक पगार 29,200 ते 92,300 आहे. हा जो पगार आहे याच्या व्यतिरिक्त प्लस म्हणजे एक्स्ट्रा पगार तुम्हाला भेटतो. त्यात अलाउन्सेस वगैरे असतात ॲज पर द रूल्स. म्हणजे नियमाप्रमाणे तुम्हाला जे काय अलाउन्सेस असतील ते तुम्हाला मिळतील. ओके. पेमेंट स्केल पण खूप चांगली आहे. टोटल जर जागा बघितल्या तर 155 जागा टोटल आहेत. ठीक आहे. यापुढे बघूया आपण. तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज संपूर्ण हे बघा, संपूर्ण ही डिटेलची माहिती आहे, तुम्ही वाचू शकता. ही जी तुम्हाला PDF मी दाखवतो आहे ती PDF मी पूर्णपणे टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि तुम्ही वाचून बघू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. चला, इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता बघूया. पहिल्यांदा एज लिमिट. तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात का? तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे? ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. एज क्रायटेरिया खूप आहे. ओके. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38. आणि जर बॅकवर्ड असाल म्हणजे मागासवर्गीय असाल, मग SC असेल, ST असेल, OBC असेल, ओके, SBC असेल, या सगळ्यांना 18 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. ओके. पुढे बा फॉर हायकोर्ट गव्हर्मेंट एम्प्लॉईज यांच्यासाठी 18 वर्ष आणि मॅक्झिमम काय लिमिट नाही आहे. ठीक आहे. आता आपण क्वालिफिकेशन बघूया. एकच मिनिट. आता आपलं क्वालिफिकेशन बघायचं आहे. क्वालिफिकेशनचं जर विंडोमध्ये तुम्ही जर बघितलात तर बघा, एक नंबरला काय बघूया आपण. पहिल्यांदा क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे. तरी म्हटलं मस्ट पास का युनिव्हर्सिटी डिग्री, कोणत्याही तुम्ही गव्हर्मेंट मान्यताप्राप्त ओके युनिव्हर्सिटीमधून तुम्ही डिग्री घेतली पाहिजे. ओके. रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. प्रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर ऑफ डिग्री इन लॉ. आता तुम्हाला कोणतीही डिग्री चालते, लक्षात ठेवायचं. ओके. कोणतीही डिग्री चालेल आणि ज्यांची डिग्री लॉमधून झाली आहे त्यांना जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला जाईल. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची डिग्री कोणतीही असली तरी चालेल, पण ज्यांची लॉमधून डिग्री झालेली आहे त्यांना जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला जाईल. ठीक आहे. सेकंड बघा, 2 नंबर शैक्षणिक पात्रता काय बघूया आपण. मस्ट हॅव पास गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और एक्झामिनेशन कंडक्ट बाय गव्हर्मेंट बोर्ड और गव्हर्मेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. ओके. कम्प्युटरचा टायपिंग बेसिक कोर्स झाला पाहिजे, किंवा तो नसेल तर और त्यांनी काय म्हटलं बघा, ITI फॉर इंग्लिश टायपिंग विथ 40 WPM म्हणजे 40चा स्पीड असला पाहिजे. इंग्लिश टायपिंग तुमचं असलं पाहिजे किंवा बेसिक टायपिंग झालं पाहिजे, किंवा MS वर्ड कम्प्युटरचा तुमचा कोणताही एखादा कोर्स असला पाहिजे. लक्षात ठेवायचं. MS CIT वगैरे तुम्ही दिले तिथे MS CIT असेल तरी चालतं. खूप चांगली गोष्ट आहे. ओके. पुढे बघा, हे शैक्षणिक क्वालिफिकेशन झालं. त्यानंतर बघा, आता आपण बघू फीज किती आहे. ओके. इथे 2 स्टेप आहेत. पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. पहिली स्टेप ही रजिस्ट्रेशनची असते आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेला तुम्हाला 100 रुपये फीज आहे बघा. ओके. शुड बी पे ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोड तुम्ही 100 रुपये फीज पेड करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर्ड
फॉर द ॲडव्हर्टाईज पोस्ट अनलेस ऑनलाईन पेमेंट्स इज मेड टुवर्ड द रजिस्ट्रेशन फीज. जर तुम्ही रजिस्ट्रेशन फीजचं समजा पेमेंट केलं नाही, बाकी फॉर्म पूर्ण भरलात पण पेमेंट केलं नाही, तर तुमचा तो फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार नाही. ठीक आहे. आफ्टर द पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शाल पे अ सम ऑफ ₹400 टुवर्ड एक्झामिनेशन फीज बाय ऑनलाईन मोड ओनली. आणि तिथे असं म्हटलं बघा, इथे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेवढे मुलांचे फॉर्म येतील त्या मुलांना त्यांच्या लिस्टमधून मुलं शॉर्टलिस्ट केली जातील आणि शॉर्टलिस्ट करून मुलांची एक नवीन लिस्ट लागेल, नवीन एक यादी लागेल, लक्षात ठेवा. आणि त्या नवीन लिस्टमधून लक्षात ठेवा, नवीन लिस्टमध्ये जी काही नावं शॉर्टलिस्टेड होतील तेच विद्यार्थी एक्झामसाठी पात्र असतील. आणि जर तुमचं नाव त्या शॉर्टलिस्टमध्ये लागलं, तुम्ही जर एक्झामसाठी पात्र असाल, तर तुम्हाला परत ₹400 फी, एक्झामिनेशन फी तुम्हाला भरावी लागणार आहे. ओके, तरच तुम्ही एक्झाम पुढची देऊ शकता. ओके, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भराल त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतात. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला साईट दिली आहे बघा, ही साईट तुम्ही बघून घ्या. या साईटवरून तुम्ही अर्ज करू शकता साईटवर जाऊन. ओके, साईट दिलेली आहे बघा. फॉर्म भरायला त्यांनी तुम्हाला 15 दिवस दिलेले आहेत. 15 दिवस ती तारीख पण आहे बघा खाली इथे. 22 जानेवारी 2025ला ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात शेवटची तारीख आहे 5/2/2025, म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. टायमिंग आहे 5 PM. 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता ही साईट बंद होणार आहे. ठीक आहे, बाकी पुढे बघूया आपण. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे, म्हणजे जी एक्झाम होणार आहे ना, ती एक्झाम कशा प्रकारे होणार आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. हे बघा, गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन. त्यांनी मला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट, जे काय आपण शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागणार आहे, ओके, त्यांच्यासाठी काय म्हटलं बघा त्यांनी, विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. आता काय प्रोसेस आहे बघा. पहिल्यांदा स्क्रीनिंग टेस्ट होते. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे एक्झाम ऑनलाईन होणार आहे, लक्षात ठेवायचं. 90 गुणांची काय असणार सांगा, एक्झाम असणार आहे. मिनिमम पासिंग मार्क्स 45 आहे. कमीत कमी 45 मार्क्स पडले पाहिजे. हे फक्त पासिंगचं लिमिट असतं, पण लक्षात ठेवा इथे पासिंगला काहीच फायदा नाही. इथे सर्व मेरिट लागतं, त्यामुळे जास्तीत जास्त स्कोर होईल तो फायदा, लक्षात ठेवायचं. ओके, आता स्क्रीनिंग टेस्टमध्ये काय काय असतात, कोणकोणते विषय असतात ते बघूया आपण. मराठी 10 मार्क्सला असणार आहे, इंग्लिश 20 मार्क्सला असणार आहे, जनरल नॉलेज आहे 10 मार्क्सला, जनरल इंटेलिजंट 20 मार्क्सला आहे, ॲरिथमेटिक म्हणजे गणित म्हणतो आपण 20 मार्क्सला आहे, कॉम्प्युटर बेस्ड क्वेश्चन असणार आहे 10 मार्क्सला. ठीक आहे, अशी 90 मार्क्सची तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमची 20 मार्क्सची टायपिंग टेस्ट होईल. जर तुम्ही पहिल्या स्क्रीनिंग टेस्ट म्हणून तुम्ही समजा पात्र झालात तर तुमची टायपिंग टेस्ट होते. टायपिंग टेस्टला मिनिमम पासिंग मार्क्स 10 आहेत. 20 गुणांची परीक्षा होणार आहे. 10 मिनटं तुम्हाला वेळ दिला जाणार आहे आणि तुम्हाला 400 शब्द टाईप करायचे असणार आहेत. 10 मिनटात 400 शब्द. ओके, हे झाल्यानंतर तुमची एक ओरल टेस्ट होते, वायवा म्हणतो आपण. ही वायवा 40 गुणांची असणार आहे. मिनिमम 16 मार्क्स पात्र होण्यासाठी आवश्यक आहेत. ठीक आहे, या 3 स्टेज आहेत. 3 स्टेजमध्ये तुम्हाला जावं लागेल. आता पहिली जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे त्यात आपण सब्जेक्ट वाईज काय काय सिलेबस असेल तो बघूया आपण. सरासरी मराठी विषय आहे. मराठीमध्ये त्यांनी ग्रामर म्हटलं, म्हणजे मराठीचं व्याकरण आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, वाक्यांची रचना कशी आहे वगैरे, युजेस ऑफ वर्ड्स. ओके, तर सेम इंग्लिशमध्ये पण आहे बघा, स्पेलिंग मिस्टेक वगैरे असू शकतात. ग्रामर आहे, कन्स्ट्रक्शन सेंटेन्स सेम आहे. जनरल नॉलेजमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स, हे चालू घडामोडी म्हणूया, अँड एक्सपिरियन्स वर्क एलिमेंट पर्सन इन द व्हेरियस फील्ड ऑफ द हिस्ट्री, जॉग्रफी, इंडिया, इतिहास असेल, भूगोल असेल, म्हणजे भारताचा भूगोल असणार आहे. ओके, विशेषतः महाराष्ट्राचा. पुढे बघा, जनरल इंटेलिजंट म्हणजे आपण बुद्धिमत्ता म्हणूया. क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हे सरासरी बेसिक प्रश्न बुद्धिमत्तेचे असणार आहे. ॲरिथमेटिकमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे अधिक, वजा, गुणिले आणि भागिले. ॲव्हरेजवरती असणार आहेत, म्हणजे सरासरी काढा. आणि डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक म्हणतो, याच्यावरती प्रश्न असणार आहे. गणित खूप सोपं आहे असं वाटतं मला. कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, 10 प्रश्न. ठीक आहे, सरासरी पेपरचा पॅटर्न खूप सोपा वाटतो. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही अभ्यास चालू करा.
टायपिंग टेस्ट आहे बघा इथे, ठीक आहे. टायपिंग टेस्ट त्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्हायवा पण तुम्हाला संपूर्ण सांगितलं आहे इथे माहिती, ठीक आहे. ही संपूर्ण तुम्ही वाचून बघा. ही जी PDF आहे तुम्हाला मी पूर्णच्या पूर्ण कुठे सांगा टेलिग्रामला टाकणार आहे. आवश्यक डॉक्युमेंट्स पण त्यांनी काय काय लागणार ते तुम्हाला दिले आहेत बघा इथे. SSC सर्टिफिकेट पाहिजे, HSC सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे. हे संपूर्ण CGPA वगैरे डिग्रीचे तुम्हाला इथे मांडायचे असतात. ओके. ITR टायपिंगचं टेस्ट सर्टिफिकेट पाहिजे तुमचं, हे बघा टायपिंग सर्टिफिकेट. C नंबर पॉईंट बघा. D नंबरला पण त्यांनी सांगितले बघा. हे संपूर्ण कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, एज डोमिसाईल पाहिजे. हे संपूर्ण वाचून घ्या तुम्ही. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. इन्स्ट्रक्शन पण आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परिपूर्ण माहिती दिलेली आहे या पोस्ट संदर्भात. तरी पण तुम्हाला काय आवश्यकता असल्यास तुम्ही मला यूट्यूबला नक्की कमेंट करून सांगा. सविस्तर माहिती मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नक्की भेटत असतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला जरा पण विसरू नका.